नमस्कार मित्रांनो, मी असलम शेख. आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे. आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे. पोलीस भरती करणारी काही मुलं आहेत, त्यांचं असं म्हणणं येतं की सर, आम्ही कामाला जाऊन, कॉलेज करून, पोलीस भरतीचा अभ्यास ग्राउंड करून पोलीस भरती होऊ शकतो का? असे बऱ्याच जणांचे कमेंट, मेसेज किंवा कॉल येतात मला. तर त्याच्यावरती आपण बोलणार आहे. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्हाला जर पोलीस भरती व्हायचं असेल तर खूप सोपं आहे. जर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास ग्राउंड केला तर खूप सोपं आहे. आणि जर आळम-डळम किंवा टाईमपास केला तर शक्य नाही. 5-5 वर्ष देखील मुलांचे गेलेले तुम्ही पाहताय. तर तुम्ही काम करून भरतीची तयारी करू शकता का? मेन मुद्दा. मित्रांनो, आता सगळेच मुलं काय अशी चांगल्या परिस्थितीतून येतात असं नाही. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे. त्याला परिस्थितीनुसारच आपल्याला भरतीची तयारी करावी लागते. तर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही काम करता, ठीक आहे, तुमचं काम 10च्या पुढं असू शकतं, 10 ते संध्याकाळपर्यंत 7-8 वाजेपर्यंत देखील असू शकतं, कोणाचं 5 वाजेपर्यंत असू शकतं. तर त्या अनुषंगाने मी तुम्हाला एक आयडिया देतो. तुम्हाला रोज सकाळचा वेळ तर सगळ्यांनाच भेटत असतो. तुम्ही सकाळी पहाटे 5 वाजता उठा. उठल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन ग्राउंड 1 तास 1.5 तास तुमचं त्यामध्ये सर्व वर्कआउट 100 मीटर, 1600 मीटर, गोळाफेक सर्व तुमचं वर्कआउट त्यामध्ये क्लिअर होऊन जाऊ शकतो सकाळच्या सेशनमध्ये. त्यानंतर तुम्ही चांगल्या प्रकारे डाएट पण करू शकता. एक सर्व डाएट झाल्यानंतर तुमची 7, 7:30, 8च्या दरम्यान सगळं क्लिअर होऊन जातं आहे. तुमच्याकडे 1 तासपर्यंत वेळ आरामात राहतो आहे. 8 ते 9, 9 ते 10 तुमचं 10च्या पुढं काम असेल तर जायला आपण 1 तास धरूया, कुठे लांब असेल तर 1 तास तुमच्याकडे आरामात राहतो. त्यामध्ये तुम्हाला मराठीचं एक टॉपिक कंप्लीट क्लिअर होऊन जाणार आहे. सकाळच्या सेशनमध्ये तुम्ही मराठी व्याकरण एक टॉपिक संपवला की मराठीचं तुमचं अभ्यासाचा विषय मिटला. आता राहिला पूर्ण प्रश्न GKचा आणि गणिताचा. तर मित्रांनो, दिवसभर तुम्ही काम वगैरे करून निवांत कामाकडे लक्ष द्या. काम वगैरे केल्यानंतर संध्याकाळी घरी आल्यानंतर तुम्ही जेवण वगैरे करा. जेवण झाल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा तर GKचे एखादा टॉपिक कवर करा. 1 तास 1.5 तास तुम्ही वाचन जर केलं तरी खूप आहे. असं बी आपण 12 वाजेपर्यंत रील ढकलत बसतच असतो किंवा TV बघत बसतो. त्यामुळे वेळ असांचा वाया जातो आपला किंवा फोनवर बोलत असतो. त्यामुळे तुम्ही 8 वाजता 9 वाजता आला, जेवण वगैरे करून 9च्या किंवा 10च्या पुढे जर 1 तास GKसाठी दिला तर देखील खूप आहे. त्यानंतर गणिताचं एक टॉपिक 12 वाजेपर्यंत तुम्ही एक टॉपिक सोडवू शकता. 11:30, 12पर्यंत तुमचं दोन्ही पण अभ्यास कवर होऊन जाईल आणि तुम्ही 12, 12:30पर्यंत झोपून जासाल आणि बरोबर सकाळी पहाटे 5 वाजता 6 वाजता उठून आपल्या पुन्हा त्या रिव्हिजनला किंवा रोटेशनला चालू करू शकता. त्यामुळे असं नाही की तुम्हाला की दिवसभरच अभ्यास केला पाहिजे, 2-2, 3-3 टाईम प्रॅक्टिस केली पाहिजे, असं कोणताही प्रकार नाही मित्रांनो. जो तुम्हाला वेळ भेटतो त्या वेळेच्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. दिवसभरात तुमच्याकडे मोबाईल आहे, त्यावरती तुम्ही टेलिग्रामवरती PQR क्वेश्चन सोडवू शकता किंवा चालू घडामोडीचं पाहू शकता, लेक्चर पाहू शकता. तसं तुमचं जसं काम आहे त्या पद्धतीनं. असं फक्त मनात निवडगण निर्माण करून उपयोग नाही की मी कामाला जातो भरती कसं करू, मला वेळ भेटत नाही. जे सक्सेस होणारे मुलं असतात ते कधीच कारणं देत नाहीत मित्रांनो. कुठंही बसून अभ्यास होऊ शकतो. लायब्ररीचा सवा असं नाही. याच्या अगोदर काय लायब्ररीज होत्या, याच्या अगोदर काय ऑनलाईन क्लासेस होतं, असं कुठंही नव्हतं. तरी देखील 2011, 12, 13, 14, 15, 16, 17, 18पर्यंत तुम्हाला जे मुलं पोलीस झालेले आहेत ते एकदम तळागाळातीलच आहेत. त्यांच्या वेळेत लायब्ररी पण नव्हती. ती घरी बसून कुठं झाडाखाली बसूनच अभ्यास करून, कामाला जाऊन देखील अभ्यास करून ते पोलीस झालेले आहेत. आता फॅसिलिटी भरपूर वाढल्या. तुम्ही घर बसल्या ऑनलाईन क्लास पाहू शकता, वर्कआउट पाहू शकता, यूट्यूबवरती मोटिवेशनल लेक्चर आहे ते पाहू शकता. त्यामुळे तुम्हाला मोटिवेट होण्यासाठी भरपूर सारं आहे. फक्त करायचं आहे तुम्हाला, फक्त ते साध्य करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला पेटून उठायचं आहे, लढायचं आहे आणि करायचं आहे. एवढंच तुम्हाला आता करायचं आहे. मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही दिवसभर जरी काम करत असाल तर संध्याकाळ आणि सकाळच्या वेळेस जर अभ्यास ग्राउंड जर केला तर 100% येणारी भरती तुमचीच असेल. तुम्ही त्या भरतीमध्ये एक जरी जागा आलेली असेल तर ते मारचाल. पण कधी तुम्ही जर इमानदारीने हे सर्व करत असाल तर. एवढंच सांगेन मित्रांनो, दिवसभर अभ्यास करण्यापेक्षा तुम्ही 2 तास करा, खूप महत्त्वाचे आहेत. कारण किती वाचतायत त्याला महत्त्वाचं नाही, किती वाचलंय आणि ते लक्षात राहिलेलं किती आहे हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं कामाचं डोक्यातून काढून टाका आणि आपल्या तयारीकडे लक्ष द्या. काय अडचण आली तर माझा नंबर आहे, इंस्टावरती मेसेज करू शकतात तुम्ही, यूट्यूबवरती पण कमेंट केली तरी चालेल, मी तुम्हाला त्याचा रिप्लाय देईल. अजून कोणती तुमची अडचण असेल तर नक्कीच विचारा, त्याच्यावरती पण आपण व्हिडिओ बनवूया. जय हिंद.